नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. मतमोजणी 23 मे रोजी. निवडणूक मतदान शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी मतदारांचे मानले आभार. आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात काटेकी टक्कर. दोघांनीही विजयाचा केला दावा. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. साहेब, बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको हो. मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी होणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किशोर 824 प्रकाश भिंगाडे. एप्रिल म्हणजेच मंगळवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सुमारे 60 ते 65% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कालचं कमी आहे का?
एका जागेकरता एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वातावरणात पार पडल्यानं कोण होणार खासदार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत, आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, स्वाभिमानतर्फे निलेश राणे, वंचित बहुजन आघाडीतर्फे काका जोशींसह इतर अपक्ष उमेदवार उभे असल्यानं कधी नव्हे ते यावेळी प्रचारामध्ये रंगत निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळी 7 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात मतदानाला प्रारंभ झाला. काही ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं दिसून आलं. यंदा प्रथमच सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं आणि त्याचं खास आकर्षण होतं ते म्हणजे त्या ठिकाणी सर्व कर्मचारी महिला होत्या. निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते आणि त्यातूनच यावर्षी एक नवा उपक्रम शासनातर्फे राबवण्यात येतो, तो म्हणजे सखी मतदान केंद्र. आज इथे आपल्याला दिसतंय ते सखी मतदान केंद्र. यामध्ये सर्व महिलांचा महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे आणि अतिशय आकर्षक पद्धतीने त्याची सजावट केलेली आहे. एक नवीन संकल्पना आहे की जिथे सगळ्या महिला काम करतात आणि त्या मतदान केंद्रामध्ये जाऊन नागरिक मतदान करतात. पण खूपच छान आहे. थोडं आता आल्यावर मला वाटलं काहीतरी वेगळं हे आहे सिच्युएशन, एखादं प्रोग्राम वगैरे आहे, पण थोडंसं इनोव्हेट करण्यासाठी हे केल्यासारखं वाटतंय. खूप छान आहे. युतीचे उमेदवार विनायक राऊत, आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, स्वाभिमानचे नारायण राणे, निलेश राणे, वंचित आघाडीचे काका जोशी, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी आदी नेत्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आपण दादा खाली सकाळी 7 वाजता सुरू झालेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
प्रत्येक पक्षाचे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक मतदान केंद्रांबाहेर नमस्कार करताना दिसून आले. यामुळे कार्यकर्तेही तेवढ्याच जोशामध्ये आपल्या नेत्यांना प्रतिसाद देताना दिसून आले. सायंकाळी 6 वाजता संपलेल्या मतदानामध्ये सुमारे 60 ते 65% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी अंतिम आकडेवारी मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांत तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अमित शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. जिल्हा प्रशासनातर्फे दिव्यांग मतदारांसाठी खास सोय उपलब्ध करण्यात आल्यानं दिव्यांग मतदारांनी मनापासून आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपापल्या विजयाचा दावा केला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानासाठी रांगा आहेत आणि रांगा बघता आणि एकंदरीत मतदानाचा ट्रेंड बघता जे काही मतदान होईल त्याच्यातलं बहुसंख्य मतदान हे शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत यांना होईल असं संपूर्ण जिल्ह्यातलं चित्र आहे. सिंधुदुर्गामधनं देखील मी माहिती घेतलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि हे सगळं मतदान 1 तासातनंच बघता विनायक राऊतांचा विजय हा 23 मेला फार मोठ्या मताधिक्यानं होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे. मतदानाचा हक्क बजावला, एक राजकीय कर्तव्य पार पडलं याचं मला समाधान आहे. आणि म्हणून आम्ही दरवर्षी प्रत्येक वेळेला एकत्रच मतदानाचा हक्क बजावतो, त्याप्रमाणे आज केलं.
किती बिनधास्त आहात? 100% बिनधास्त आहे. विश्वास आहे यावेळेला माझे मतदार सिंधुदुर्ग रत्नागिरीतले भरघोष मतदान निलेश राणेला करतील यावर माझा विश्वास आहे. किती मताधिक्य असेल? मताधिक्य माझ्या मते 60,000 मतदानांनी निलेश राणे निवडून येतील हा विश्वास आहे. ज्या पद्धतीने प्रचार झाला समाधानी आहात? प्रचारात सर्व अतिशय समाधानी. प्रचार यशस्वीरित्या आम्ही पार पाडला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललो, प्रगतीच्या मुद्द्यावर बोललो, आम्ही केलेली कामावर आम्ही बोललो. आम्ही सांगितलं आम्ही कामं केलेली आहेत. गेली 30 वर्ष या जिल्ह्यात मी कामं करतो आहे आणि लोकांना विश्वास आहे कामं करतील तर नारायण राणेच करू शकतील, निलेश राणेच करू शकेल हा जनतेला विश्वास आहे आणि नितेश राणे पण तशाच स्वरूपाची कामं करतो. 2014 मध्ये मोदींची हवा होती, पण कोकणात आता 2019ला कोणाची हवा? नारायण राणेची. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. मतमोजणी 23 मे रोजी. निवडणूक मतदान शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी मतदारांचे मानले आभार. आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात काटेकी टक्कर. दोघांनीही विजयाचा केला दावा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.